कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॉक्टर बाळ आणि तुर्का कशा आहेत? डॉक्टर काय झालं प्लीज सांगा। आय एम सॉरी एजे, आमच्या प्रयत्नांना यश नाही आलं। दुर्गा आम्ही बाळाच्या आईला तर वाचवू शकलो, पण बाळाला नाही। वी ट्राईड अवर बेस्ट एजे, पण त्या पोटावर पडल्यामुळे हेच तर हवं होतं मला। माझ्या दुर्गाला काही झालं नाही हे बरं झालं, पण आता हे जे तुला दुर्गाच्या रागापासून कोणीही वाचवू शकत नाही। काय काय बोलताय तुम्ही डॉक्टर? अहो आमचं बाळ बाबा, अहो आम्ही किती स्वप्न बघितली होती। मी दुर्गाला आता काय तोंड दाखवू? आय एम सॉरी, सावरा स्वतःला। डॉक्टर दुर्गा ठीक आहे ना? त्यांना अजून शुद्ध आली नाहीये, पण त्यांना बाळाबद्दल पण माहिती नाहीये। सो बी केअरफुल। त्यांना शुद्ध आल्यावर तुम्ही त्यांना भेटू शकता। संभाळ स्वतः। दुर्गाला कसं सांगायचं? तिने स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर? असं काही होणार नाहीये किशोर, असं काही होणार नाहीये। आपण सगळे एकत्र आहोत त्याच्यात, आपण हँडल करू नीट। ओके तू तू प्लीज प्लीज शांत हो आणि स्वतःची काळजी घे। आपल्याला तिची पण काळजी घ्यायची। ओके अरे बघ, इतक्या घरी कोणालाही काही कळायला नको। कळतंय तुला? करू पडेल। बाळा थोडस घे ना थोडं। आजी नकोय मला, खरं काहीच नकोय। थोडस घे ना बाळा, तू नाही खाल्लंस तर अंगात शक्ती कशी येणार सांग। आजी हिला घे घे। आजी आता बास। थोडं आजी बास, प्लीज बास। वर तू जा रूम मध्ये जा आणि आराम कर जा। नाही, मी कुठेही जाणार नाही। जोपर्यंत मला कळत नाही ना की दुर्गा ठीक आहे, मी देवघरात बसते देवासमोर। नाही नाही लीला वहिनी, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय। जा ना बाळा। ईशा दादा, माझी काळजी नको करूस। तर एजंटचा फोन आला ना की मात्र मला लगेच सांगा। मी आहे आत बसते। सावकाश। पाहिलं किती गुणाची पोर आहेत। अशी सून ज्याच्या घरी असेल त्याच्या घरावरचं संकट फार काळ टिकणार नाही। आजी मी हॉस्पिटलला जातो। मी बघते चल।
बघितलं ना, बघितलं किती काळजी आहे लीलाला दुर्गा वहिनींची, किती टेन्स्ड आहे ती तिच्यासाठी. लीलाच्या अंगात त्राण नसतानाही ती देवासमोर बसून प्रार्थना करते दुर्गा वहिनींसाठी. आणि तुम्ही दुर्गा वहिनींसाठी प्रार्थना तर केलीच नाही, वरून लीलावरच अलिगेशन्स करताय. हो, कुठली प्रार्थना? ती सगळी नाटकं करते कळत नाहीये का तुम्हाला? लक्ष्मी, इनफ इनफ. हा, हे बघ, मला माहिती आहे की लीला तुम्हाला नाही आवडत, पण आता तुम्ही या परिस्थितीचा पण उपयोग करणार आहात का तिच्यावर राग काढण्यासाठी? जाऊ दे, तुम्हाला आमचं पटणार नाहीच. नाहीतर काय, नेहमी ती बरोबर आणि आम्ही चुकीचे दिसतो सगळ्यांना. नाही सरू, आता ना आम्ही चुकीचे आहोत. दादा, आपण चुकीचे आहोत ज्यांना समजवायला आलो. त्यापेक्षा चल बाबांशी बोलू, फॉलोअप घेऊ काय चाललंय. चल, फोन लावू. काय झालं सगळ्यांना? खूप पोलका आहे ना यांना. एक दिवस लीलाचा खरा चेहरा यांच्या समोर येईल ना, तेव्हा कळेल. पेशंटला शुद्ध आलीये, तुम्ही त्याला भेटू शकता. बट आय सजेस्ट की बाळाबद्दल आता त्यांना काही सांगू नका. आत्ताच त्या खूप मोठ्या ट्रॉमामधनं बाहेर आल्या आहेत. त्यांना जर बाळाबद्दल आत्ता सांगितलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसू शकतो. त्यांच्या कलाकलाने हळूहळू त्यांना सांगा. मी स्टाफशी बोलून डिस्चार्जची प्रोसिजर सुरू करते. मला वाटतं तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. डॉक्टर, हवं असतं तर तुम्ही अजून थोडे दिवस तिला इथे घेऊ शकता, ती बरी होईपर्यंत. जे मला वाटतं अशा पेशंटला फिजिकल त्रासापेक्षा मेंटल त्रास जास्त असतो. दुर्गा मॅडमना कुठल्याही ट्रीटमेंटपेक्षा त्या त्यांच्या माणसांमध्ये गेल्या तर लवकर बरं वाटेल. आणि फॉलोअपचं म्हणाल तर एक सिस्टर येईल रोज घरी फॉलोअप घ्यायला. थँक्यू डॉक्टर. ओके. एलशी, काय करायचं आता? कसं आणि काय सांगायचं दुर्गाताईंना? आय नो की सिच्युएशन आपल्यासाठी डिफिकल्ट आहे, बट वी हॅव टू फेस इट. डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आत्ता दुर्गाला काही सांगायला नको. हळूहळू सांगूया आपण तिला. दुर्गा, दुर्गा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.